मी सौ मीना धनंजय मांडके चव महाराष्ट्राची या माध्यमाद्वारे मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे। त्या रेसिपीचं नाव आहे पौष्टिक कांद्याच्या पातीचे वडे। त्यासाठी लागणारं साहित्य 1 वाटी चणा डाळ, 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी उडीद डाळ, मूठभर चवळी, मूठभर हरभरे, मूठभर काळे वाटाणे, तळण्यासाठी तेल। चार ते 5 लसूण, 10-12 लसूण पाकळ्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या, 1 इंच आले, 1 चमचा मीठ, 2 चमचे गरम मसाला, 2 चमचे कोथिंबीर, 1 चमचा जिरे पावडर, 1 वाटी कांद्याची पात बारीक चिरून, 1 कांदा, 1 कैरी चटणीसाठी। कृती चव महाराष्ट्राची। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मुगाची डाळ, चणा डाळ, उडीद डाळ, मूठभर चवळी, मूठभर हिरवे हरभरे, मूठभर काळे वाटाणे हे 4-5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून रात्रभर भिजत ठेवले। सकाळी ते मिक्सरवर वाटून त्यामध्ये कोथिंबीर, जिरे पावडर, आलं लसूण मिरची पेस्ट, मीठ, कांद्याची पात व चव महाराष्ट्राचा गरम मसाला वापरून ते मिश्रण मी एकसारखं करून घेतलं। सर्व साहित्य एकत्र करून झाल्यानंतर आपलं मिश्रण असं दिसेल। मग थाळीला थोडंसं तेलाचा हात लावून द्या आणि त्यावर हे मिश्रण थापून घ्या। असं एकसारखं थापल्यानंतर गॅसवर 2 कप पाणी उकळत ठेवून त्यावर ही डिश 5 मिनिटे वाफवून घ्या। आता गॅस चालू करून त्यावर कढई ठेवली, त्यामध्ये 3 कप पाणी ओतून घ्यायचे। त्याच्यावरती ही आपण थापलेली वड्यांची डिश ठेवायची, गॅस मोठा करायचा आणि झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटं त्याला वाफवून घ्यायचे। मिश्रण आपलं कढईमध्ये गॅसवर वाफवायला ठेवलेलं आहे, त्याला साधारण 5 मिनिटं लागतील। तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया। त्यासाठी कैरीची आपण साल काढून घेऊया। कैरी बारीक चिरून घेऊया।
कांदा पण बारीक चिरून घेऊया. कोथिंबीर आणखीन बारीक चिरून घेऊया. मिक्सर मध्ये कांदा, कैरी, कोथिंबीर, एक चमचा गूळ, एक चमचा लाल तिखट, एक चमचा मीठ, सर्व साहित्य घालून मिक्सरवर बारीक वाटून घेऊया. त्यामुळे अशी चटणी तयार होईल. एकदम बारीक, अतिशय अशी सुरेख चटणी तयार होईल. ते पण असे बाउल मध्ये काढून घेऊया. मिश्रण आपलं वाफवून झालेलं आहे. याच्यामध्ये सुरे खुपसून बघितले तर ते सुरेला चिकटत नाही, म्हणजे ते आपलं मिश्रण व्यवस्थित वाफवलं गेले आहे. काढून थंड करा. मिश्रण आपलं तयार झाल्यानंतर हे असं होईल. ह्याच्या आपण ज्या पाहिजे त्या आकाराच्या वड्या कापू शकतो. माझ्याकडे हा साच आहे. ह्या साच्याने मी याच्या अशा वड्या पाडून घेते कापून. ह्या अशा दिसतील. असा आकार दिसेल. आपण आता गॅस पेटवून त्यावर तेल गरम करायला ठेवूया. तेल आपलं चांगल्यापैकी गरम झालेलं आहे. गॅस जरा मध्यम आचेवर करायचं आहे आणि या वड्या खुसखुशीत अशा तळून घ्यायच्या.
खरपूस तळून घ्यायचे. थोडस तेल निथळून टिश्यू पेपरवर ठेवायचे, म्हणजे त्याचं जास्तीचं तेल निघून येईल. हे बघा, या अशा खरपूस तळून घेतलेल्या आहेत वड्या. अतिशय खुसखुशीत होतात. अशा प्रकारे चव महाराष्ट्राची या माध्यमाद्वारे आपण तयार केलेली ही रेसिपी अशी दिसेल. या वड्या खूपच सुंदर व खुसखुशीत होतात. यासोबत कांद्याची चटणी, टोमॅटोचा सॉस यासोबत खूप छान लागतात. चटणीला तुम्ही फोडणी देऊ शकता किंवा नाही दिली तरी चालेल, पण अशा पद्धतीने आपली रेसिपी तयार झालेली आहे.